नमस्कार. माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव भोई बुद्रुक, पोस्ट गाजळंबा, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि मी माझ्या 3 एकर शेतामध्ये गेल्या 3 वर्षापासून शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून माझ्या शेतामध्ये मी पीक घेत आहे. अशातच हे एक माझं तुरीचं पीक आहे. हे तुरीचं पीक सुद्धा मी शून्य मशागत तंत्राचा उपयोग करून माझ्या शेतामध्ये बेडच्या साहाय्याने घेतलेले आहेत. यावर मी मागील पिकाचे जे मूळ आहेत हे कायम तसेच ठेवून तशाच प्रकारचे ठेवून मी दुसरी लागवड माझ्या शेतामध्ये करत आहे. हे बघा, टोकन यंत्राच्या साहाय्याने मी बेडवर तुरीची लागवड केली होती. आज ही तूर अतिशय अशी जोमदार बहरलेली आहे. हे बघा, गोल्ड 100 नावाचं बियाणं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं तूर आलेली आहे. कोणत्याही प्रकारचा मी याला अंतर मशागत केली नाही. वखरण नाही, निंदण नाही, रोटर नाही किंवा नागरडी नाही किंवा याला कोणत्याही प्रकारचं असं बैलांनी डवरण सुद्धा नाही, कोळपणी म्हणतात त्याला ते. तर अतिशय जोरदार असं पीक कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये मी घेतलेलं आहे. यावर अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन वेळोवेळी संभाजीनगर येथील आदरणीय खंडागळे सर यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोन कॉलद्वारे मला करत असतात. अतिशय मी समाधानी आहे. हे तूर बघा, आज गोल्ड 100 नावाची पीक तूर ही माझ्या शेतामध्ये अतिशय डोमाने डोलत आहे. आपण सुद्धा आदरणीय खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार शून्य मशागत तंत्राचा अवलंब आपण आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे करावा हे त्यांच्याकडून जाणून घ्या. पर्यायाने आपल्याकडे जो होणारा जो खर्च आहे, नागरडीवर, रोटरवर, पेरणीवर, अंतर्मशागतीवर जो होणारा खर्च आहे तो आपला टळेल आणि आपला वेळही वाचेल आणि आपला पर्यायाने उत्पन्नामध्ये सुद्धा भर पडेल. धन्यवाद. नमस्कार.